लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. अशीच स्टोरी आहे आज मित्रांनो एका शेतकऱ्यांची, की ज्या शेतकऱ्यानं खूप कष्टानं प्लॉट उभा केला होता टरबूजाचा आणि तो प्लॉट एका रात्रीमध्ये होताचा नव्हता झाला. आणि होताचा नव्हता झाल्यानंतर परत प्लॉट उभा करण्यासाठी पैसे नाही येत. परत प्लॉट उभा करण्यासाठी खूप प्रॉब्लेम आणि खूप दुःख आणि खूप धडपड करूनही प्लॉट हातातला गेला. आता काय करायचं, खूप मोठं संकट समोर उभं राहिलं. आणि तिथंच भेट झाली कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन क्रॉप सर्व्हिस देणारी एक शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक. आणि या साहेबांना कृषी तंत्रज्ञान कृषी मार्गदर्शन शेतकऱ्यांची शेतीशाळा चालू केली. अशाच शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि एक निःशुल्क मार्गदर्शन म्हणून ही शेतीशाळा ऑल महाराष्ट्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या आज शेतामध्ये जाऊन त्यांना स्वतःच्या पायावर कष्टानं कसं उभं राहता येतं हे शिकवणारी एक शाळा. आणि त्याचे कार्यकर्ते क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी हा प्लॉट परत हातावर घेतला. आणि हा प्लॉट गेलेला प्लॉट टरबूजाचा कसा आला आज पहा. ही एक गाडी आणि प्लॉटमध्ये एक गाडी भरणं चालू आहे. 2 गाड्या आज माल इथून आम्ही देणार आहोत. आणि हा प्लॉट कसा उभा राहिला याची स्टोरी आज आपण पाहणार आहोत. तर चला जाऊया आपल्या प्लॉटमध्ये आणि पाहूया आपला प्लॉट हा कसा आज शेतकऱ्यांना त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमलत आहे. पाहूया चला. हे आहे आखाडा श्रीधर लक्ष्मणराव मोकाशे, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथील. त्यांनी टरबूज लावलं खूप कष्टानं आणि एका रात्रात त्या टरबूजाचं होतच नव्हतं झालं. प्लॉट जळून गेला. आता करायचं काय, पुढे नवीन बियाणं नवीन खताचे डोस घेण्यासाठी पैसे नाहीत. तर असंच क्रॉप ट्रीटमेंट घेऊन आले यादवसाहेब, क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील, रामपुरीकर शेतकऱ्यांची शेतीशाळा. आणि त्यांनी हा परत प्लॉट उभा केला आणि आज त्या प्लॉटची हार्वेस्टिंग चालू आहे. फळाची साईज आणि सक्सेस स्टोरी आज या व्हिडिओमध्ये आपणास मी दाखवणार आहे.